नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये बेस्ट बस वाहक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। एकूण 364 जागा याच्यामध्ये असणार आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, या पदभरतीमध्ये फॉर्म भरण्यासाठी तुम्ही 10वी पास असणे गरजेचे आहे। सोबतच 10वी मध्ये तुम्हाला 50% असणे गरजेचं आहे। आता याच्यामध्ये 10वी पास आणि बॅच बिल्ला मागितलेला आहे आणि लायसन देखील मागितलेलं आहे। तर फॉर्म भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतात, बॅच बिल्ला लागतो का, लायसन लागतो का, डिटेल्स मध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारच्या माहितीसाठी अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या। विद्यार्थी मित्रांनो, थोड्याच वेळामध्ये फॉर्म कशा प्रकारे भरायचा याचा आपला व्हिडिओ येईल आणि या पदभरतीमध्ये फॉर्म या ठिकाणी भरताना कोणकोणती कागदपत्रे लागतात याची डिटेल्स मध्ये आपण व्हिडिओ बनवलेला आहे। त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे, तो व्हिडिओ बघून घ्या आणि तेथे कोणत्या कागदपत्रांची यादी दिलेली आहे ती बघा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण फक्त बॅच बिल्ला आणि लायसन फॉर्म भरताना लागतो का याची माहिती बघणार आहोत। ठीक आहे, चला तर जास्त वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। आता विद्यार्थी मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या। काल मी फॉर्म भरण्याचा कशा प्रकारे भरायचा याच्यावरती व्हिडिओ बनवला आणि त्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी बॅच बिल्ल्याची शेवटला माहिती विचारली जाते। डॉक्युमेंट्स अपलोडच्या स्टेपच्या अगोदर ही एक माहिती आहे। इथे काय विचारलं जातं इथं बघू शकता। इंग्लिशमध्ये सांगतो नंतर मराठीमध्ये सांगतो। इथं काय म्हटलेलं आहे, डू यू हॅव अ व्हॅलिड आरटीए कंडक्टर लायसन, म्हणजे लायसन तुमच्याकडे आहे का, म्हणजेच तुमच्याकडे वैध आरटीए आरटीए या ठिकाणी कंडक्टर परवाना आहे का, असं विचारलेलं आहे। तर आणि दुसरं आहे, डू यू हॅव पास्ड व्हॅलिड कंडक्टर बॅच, तुमच्याकडे वैध कंडक्टर बॅच आहे का, असे दोन ऑप्शन इथं विचारलेले आहेत। तुम्ही इथे बघू शकता। एक मिनिट। आता एक गोष्ट लक्षात घ्या, काही विद्यार्थी आणि काही लोकांचं आणि मला सुद्धा याच्यामध्ये स्पष्ट माहिती नाही, परंतु इथे मी तुम्हाला इथे दोन गोष्टी स्पष्ट इथे सांगून देतो। आता त्यांनी इथे दोन पर्याय दिलेले आहेत। काय पर्याय दिलेले आहेत? काही विद्यार्थी बोलतात की ही लायसन कंडक्टर लायसन आणि कंडक्टर बॅच हे एकच आहे। हे काय आहे? एकच आहे असं त्यांनी विचारलेलं आहे, परंतु इथं दोन पर्याय दिलेले आहे। इथं विचारलेलं आहे कंडक्टर लायसन आहे का आणि इथं विचारलं आहे कंडक्टर बॅच आहे का। आता इथं काय पर्याय दिलेला आहे, तुमच्याकडे लायसन आहे का, जर इथं हा ऑप्शन जर नो केला, आता मी तिथं येस केला होता, जर हा ऑप्शन नो केला, तुम्ही पदभरतीसाठी पात्र नाही असा इथं पर्याय येतो आणि इथून पुढे तुम्हाला फॉर्म भरता येत नाही। इथं कंपल्सरी लायसन आहे का, इथं कंपल्सरी तुम्हाला येस करावं लागतं। परंतु इथं बॅच आहे का, बॅच जर इथं नो केलं तरी देखील तुम्ही पुढे तुमचा फॉर्म पुढे जातो। परंतु इथं कंडक्टर लायसन आहे का, इथं जर नो केलं ना, लायसन नो केलं ना, तर फॉर्म पुढे जात नाही। इथं कंपल्सरी तुम्हाला येस करावे लागते। नीट पुन्हा एकदा समजून सांगतो, ठीक आहे, मला हे खोडू द्यात। ठीक आहे, आता याच्याबद्दल मी सविस्तर माहिती उद्या या ठिकाणी कुठे जाणार आहे, तर या ठिकाणी एजंट मार्फत जे बॅच बिल्ले वगैरे काढले जातात त्यांच्याकडे जाणार आहे आणि याच्याबद्दल सविस्तर माहिती मी विचारून घेणार आहे का बॅच बिल्ला आणि म्हणजे कंडक्टर बॅच बिल्ला आणि कंडक्टर लायसन हे वेगवेगळे आहे किंवा एकच आहे, हे मी तेथे स्पष्ट विचारून घेणार आहे आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती देणार आहे। तुम्हाला फॉर्म भरताना हा जो लायसन आहे किंवा बॅच बिल्ला आहे तो लागत आहे। इथं लायसन लागत आहे, परंतु इथं जर नो केलं, आता पुन्हा एकदा सांगतो, इथं काय म्हटलेलं आहे, कंडक्टर लायसन परवाना आहे का, लायसन म्हटलेलं आहे, तर इथं कंपल्सरी तुम्हाला येस करावं लागतं। येस करावं लागतं इथं कंपल्सरी। आणि जर इथं नो केलं, समजा जर इथं नो केलं, तर तुम्ही पदभरतीसाठी पात्र नाहीत। तुम्ही फॉर्म तिथून पुढे तुम्ही फॉर्म भरू शकत नाही असा तिथं ऑप्शन येतो आणि तिथून पुढे फॉर्म भरता येत नाही। हा कंडक्टर परवाना म्हणजे लायसन हा इथं कंपल्सरी या ठिकाणी येस करावं लागणार आहे। ठीक आहे, त्याच्यानंतर जर हा कंडक्टर बॅच तुमच्याकडे आहे का असं विचारतात तिथं, इथं येस करो किंवा इथं नो केलं तरी देखील तुमचा फॉर्म पुढे जातो। सांगण्याचा मुद्दा एवढा आहे की फॉर्म भरताना हे कंडक्टर लायसन यांनी इथं म्हटलेलं आहे ते एकच आहे। म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, मला अजून याच्यामध्ये खात्री झालेली नाही की कंडक्टर लायसन आणि कंडक्टर बॅच हे वेगवेगळे आहेत की एकच आहे। असे आता काही विद्यार्थी बोलतात, काही शिक्षक बोलतात की ते एकच आहे, परंतु इथं दोन ऑप्शन त्यांनी का दिले आहेत, इथं लायसन आहे का विचारलं आहे आणि इथं आहे कंडक्टरचा बॅच आहे का असं विचारलेलं आहे। तर फॉर्म भरताना तुम्हाला कंडक्टर परवाना म्हणजे लायसन इथं कंपल्सरी तुम्हाला येस करावं लागतं। जर तुम्ही इथे येस केलं, तर ते तुम्हाला इतकं पुढे फॉर्म भरताना सबमिट करण्याच्या अगोदर ते तुम्हाला काय करायचं, अपलोड करावं लागतं त्याचा फोटो काढून। आणि बॅच सुद्धा अपलोड करायचा ऑप्शन आहे, परंतु तिथे कंपल्सरी मॅन्डेटरी नाही। परंतु ही एक गोष्ट लक्षात घ्या, फॉर्म भरताना इथं जे त्यांनी परवाना म्हटलेला आहे, लायसन म्हटलेलं आहे, ते फॉर्म भरताना लागत आहे।
ठीक आहे. इथं जर नो केलं तर फॉर्म पुढे जात नाही. इथं कंपल्सरी तुम्हाला येस करावे लागते आणि येस केल्याच्या नंतर शेवटला तुम्हाला अपलोड करावे लागते. इथं बॅच म्हटलेलं आहे, बॅच विल्ला आहे का? तर इथं नो केलं तरी देखील फॉर्म पुढे जातो आणि इथं येस केलं तरी देखील अपलोड करणे कंपल्सरी नाही. परंतु हे लायसन परवाना येस करावं लागतं आणि शेवटला अपलोड देखील करावं लागतं. आता शेवटचा प्रश्न माझा एकच राहिलेला आहे, की हे दोन्ही एकत्र आहे. बॅच विल्ला आणि लायसन एकच आहे किंवा वेगवेगळे आहेत, याचा देखील माझ्याकडे कन्फ्युजन आहे. उद्या मी याच्याबद्दल डिटेल्समध्ये माहिती तुम्हाला देणार आहे. ठीक आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. सर्व माहिती आपल्याच चॅनलवरती एकमेव चॅनल आहे, याच्यावरतीच तुम्हाला बघायला भेटणार आहे. ठीक आहे.